प्राध्यापक संतोष रांजणे सर. माणसाच्या जीवनाला आकार देणाऱ्या प्रामुख्यानं दोनच बाबी आहेत, त्या म्हणजे शिक्षण आणि संस्कार. ज्यांच्या अंगी हे दोन गुण रुजले तो जीवनात यशस्वी झाला. शिक्षण आणि संस्कारापुढं पैसा, संपत्ती या बाबी गौण ठरतात. शिक्षणामुळं माणूस विद्वान होतो, तर संस्कारामुळं कृतज्ञ आणि आदरयुक्त. वरील दोन्ही गुण लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक संतोष शिवाजीराव रांजणे सर होय. रांजणे सरांनी हे दोन गुण आत्मसात करून आकाशाला गवसणी घातली आहे. लातूर जिल्ह्यातील भोकरंबा या छोट्याशा गावात रांजणे सरांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. शिक्षणाची कसलीही परंपरा किंवा घरात कोणीही शिकलेलं नव्हतं, परंतु आईवडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे आणि हाती पडेल ती मजुरी घेऊन मुलांचा सांभाळ व पालन पोषण करत असत. पुस्तके वाचत वाचत भरीव ज्ञान घेत जीवनाचा आणि जगण्याचा मार्ग सरांनी सुकर केला. ज्यांच्याकडं गमावण्यासारखं काहीच नसतं त्याला कशाचंही भय नसतं. दाही दिशा त्याच्यासाठी मोकळ्या असतात. खऱ्या अर्थानं तोच त्या रस्त्यांचा बाजीगर असतो. रांजणे सरांनी मोठ्या संघर्षातून स्वतःला आणि कुटुंबाला घडवलं. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असतानाही शिक्षण सोडलं नाही, कारण शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं होतं. शिक्षण हेच जीवनाच्या यशाची दारं आहेत हे त्यांना अवगत होतं. शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा नवीन काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आळस बाजूलाच ठेवला. उच्च विद्याभूषित झाल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. नोकरी करत असताना कधीही स्वार्थ त्यांना शिवला नाही. उलट व्यापक आणि चौफेर विचारातून त्यांनी कुटुंबाला सावरण्याचं व प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, कारण त्यांनी कुटुंबियांसाठी तेवढं योगदान दिलं आहे. याविषयी ते कधीही भ्रह सुद्धा काढत नाहीत. उलट कुटुंबातील सदस्य म्हणून आणि स्वतःचं कर्तव्य म्हणून त्यांनी ती जबाबदारी लीलया पार पाडली. कुटुंबाबरोबरच समाजाचा सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं विचार करून समाजातील जे 18 पगड जाती धर्मातील गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी फरफट होऊ नये, त्यांना गावातच म्हणजे भोकरंबा या ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तेही दर्जेदार आणि सर्व सोयीनियुक्त मिळालं पाहिजे, यासाठी रांजणे सरांचा प्रयत्न राहिला. जातीपातीच्या भिंती त्यांना कधी शिवल्या नाहीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं कार्य केलं. भोकरंबा गावात रयत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उभारणी करून त्या ठिकाणी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे शिक्षण मिळण्याची सोय केली. संस्था उभारणी करत असताना सुद्धा एक विचार केला की इथला विद्यार्थी हा शिक्षण घेऊन चांगल्या पदावर आणि देशसेवेत दिसला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपलं कर्तव्य पार पाडत असताना सातत्यानं समाज आणि देश याला प्राधान्य दिलं पाहिजे, हा सरांचा आगळा वेगळा गुण आहे. म्हणून सरांविषयी या पंचक्रोशीत आदरयुक्त भावना आहे. रयत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात असंख्य विद्यार्थ्यांचं भविष्य येणाऱ्या काळात घडणार आहे. महाविद्यालयात अत्यावश्यक सेवांची परिपूर्तता केली आहे. त्या ठिकाणी अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वृंद, सुसज्ज इमारत, परिपूर्ण प्रयोगशाळा, संगणकाद्वारे प्रशिक्षण, खेळाचं विस्तीर्ण मैदान, CCTV, बोर्ड पॅटर्न प्रमाणे सराव परीक्षा, मान्यवर व तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा पाया पक्का मानला जातो. म्हणून सरांनी रयत इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलची स्थापना केली. इंग्लिश स्कूलमध्ये वर्षभर विविध वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग असतो. पालकांना विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण भोकरंबा या गावातच देण्याचा संकल्प नव्हे तर ते साक्षात उतरवण्याचा प्रयत्न सरांचा आहे. सरांनी जे भोगलं, जे सोसलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये
यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी असताना त्यांनी गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या मुलांसाठी भोकरंबा जिल्हा लातूर या गावामध्ये शिक्षणाची दारं खुले करून दिली. प्राध्यापक संतोष रांजणे सरांच्या कार्याचं कौतुक विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं, तर समाजसेवी संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. असे हे समाज कल्याणासाठी राबणारे आणि स्वतःचा देह झिजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक संतोष रांजणे सर होय. सरांच्या कार्याची सीमा अगणित आहे. त्यांच्या कार्याचा समस्त लातूर जिल्हावासियांना अभिमान वाटतोय. थोडा है थोड़ी की जरूरत है मानून त्यांचं कार्य अखंडितपणे सुरू आहे. कारण त्या कार्यात थांबणं आणि विश्राम या शब्दांना थारा नाही. म्हणूनच सर न थकता न डगमगता चालतायत आणि चालतायत. त्यांच्या स्वप्नांना पंख व भरारी देण्याचं काम त्यांच्या अर्धांगिनी प्राध्यापक डॉक्टर सौ मीराताई संतोष रांजणे माने यांनी केलं. सरांच्या कार्याला नेहमी मीराताई यांचा पाठिंबा असतो. सरांच्या अलौकिक कार्याला तमाम विद्यार्थी वर्गाकडून सलाम केला जातो आहे.